नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात ना? तुम्हा सगळ्यांचं माझ्या शिप्रा ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे बरं का. तर आज परत पुन्हा तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे नवीन व्हिडिओ, नवीन रेसिपी तर म्हणता येणार नाही. आज आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार, तर हळदी कुंकवाला जायचं आहे सगळ्यांकडे. अजून जेवण झालेलं नाही आहे, जेवण चालू आहे, आता करायलाच घेते. म्हटलं चला तुमच्यासोबत पण बोलत बोलत जेवण करूया, तर म्हणून आज पुन्हा हा व्हिडिओ मी बनवायला घेतलेला आहे. तर चला पटापट आता आपण जेवण पण बनवायला घेऊया. थोड्याच वेळात मी तुम्हाला पूजा माझी झालेली आहे, सकाळीच करून घेतली मी पूजा. तुम्हाला माहितीच आहे मी सकाळीच पूजा करते. तर पूजा झालेली आहे आणि आता नैवेद्य पण माझा हलवा, मी दुधी हलवा बनवलेला आहे. तर दुधी हलवा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघूया, नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. पण आता पण करता करता पण मी तुम्हाला सांगू शकते बरं का कसा केलाय मी दुधी हलवा ते. तर चला बोलत बोलत गप्पा मारत मारत आपण पटापट कांदे वगैरे सगळं कापून घेऊया. काय जेवण करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते, काय बनवलेलं आहे रेडी आहे. चला सांगतेच. आता माझं कढी रेडी आहे. डाळ खाऊन खाऊन खूप कंटाळा येतो, रोज किती डाळ खायची ना, म्हणून आज डाळ नाही केली आहे. तर आज केलेली आहे ताकाची कढी. ताकाची कढी केली आहे. फ्लावर वाटाण्याची थोडीशी भाजी पण केलेली आहे आणि आता करणार आहे मी वालाची भाजी. तर ती कशी करते ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला. मी कशी भाजी करणार आहे वालाची ते सगळ्यांना माहितीच आहे. आपल्या कोळी पद्धतीची आपण करतो, नेहमी रेग्युलर करतो तशीच भाजी आहे ही. तर चला आता गप्पा गप्पा मारत मारत पटापट भाजी पण करूया, ठीक आहे. तर आता मी ना इथे वाल हे सोलून घेतलेले आहेत मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये एक बटाटा घातलेला आहे. आता कांदा टोमॅटो चिरून घेऊया आपण पटकन. कांदा टोमॅटो हे सगळं घालून करणार. थोडीशी साखर पण घालायची बरं का, छान होते भाजी साखर घालून. पण ह्याच्यामध्ये वालाच्या भाजीमध्ये शेंगा पण घालू शकता तुम्ही, शेंगा घातल्यावर पण छान होते. पण आता माझ्याकडे शेंगा नाही आहेत, शेकटाच्या शेंगा त्या नाही आहेत, म्हणून आता मी अशीच नुसती भाजी करणार आहे. तर पटापट आता कांदा चिरून घेते. कांदा किती घेतला आता मी, हे ना थोडेच वाल घेतले कारण आम्ही तिघंच आहोत नाही का जेवायला, त्याच्यामुळे नाही जास्त काही केलं. आणि कसं आज सगळ्यांकडे हळदी कुंकवाला जायचं आहे, परत सगळ्या बायका पण हळदी कुंकवाला येतील कारण आज शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा, म्हणून हळदी कुंकू आहे. सगळ्या पळी खूप छोटीशी आहे त्याच्यामुळे मी 2 पळ्या घेतलेल्या आहेत, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आता पहिले तेल गरम होऊन द्यायचं आपलं छानपैकी, असं कडकडीत गरम झालं पाहिजे तेल, होऊ दे. तर इथे मी सगळी तयारी करून ठेवले. कांदा कापलाय, टोमॅटो कापलाय, कोथिंबीर कापलेली आहे, परत कढीपत्ता घेतलेला आहे. आणि आत्ताच माझी ना आलं लसूणची पेस्ट संपली होती, तर मी ही एवढी क्वांटिटी ह्याच्यामध्ये करून ठेवते. काचेचं भांडं आहे त्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट रेग्युलर करून ठेवलेली असते माझी, तर मी ती करून ठेवलेली आहे. तर आत्ताच जस्ट केली मी, संपली होती. कशी आधीच करून ठेवलेली असली पेस्ट रेडी असली का जेवणाला आपल्याला उशीर होत नाही, म्हणून. चला तर आता इथे टाकूया आपण पहिल्यांदा जिरं. हे बघा जिरं तडतडलं, त्याच्यामध्ये टाकायची राई. राई पण तेलात नाचायला लागलेली आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडेसे मेथीचे दाणे पण घालणार आहे. असा आवाज येतोय ना कशी नाचते राई. त्याच्यानंतर घालायचं हिंग, गॅस केला बारीक. हिंग घातल्यावर त्याच्यामध्ये घालायचा कढीपत्ता. हे बघा कढीपत्ता पण घातला. कढीपत्ता थोडासा तडतडला, त्याच्यानंतर त्याच्यात घालायची आपण आता कांदा. कांदा घातला. तर मी हा कांदा एवढा सगळा कापला आहे ना तेवढा सगळा घालणार आहे. कांदा आणि टोमॅटो एकत्रच फ्राय करते मी. परत कांदा फ्राय करत बसा, पुन्हा मग परत ते दुसरं ते होईपर्यंत आणखीन दुसरं करत बसा, त्यापेक्षा एकत्रच सगळं फ्राय करून घेते मी. हे बघा कांदा टोमॅटो असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. फ्राय करून झाला ना का मग तो त्याच्यामध्ये आपण आलं लसूण घालायचं, ठीक आहे. तर बघा आता ना कांदा आणि टोमॅटो आहे ना बऱ्या प्रमाणामध्ये ते असं झालेलं आहे, थोडंफार शिजलेलं आहे. आता यास
आता आपण त्याच्यामध्ये ना थोडीशी कसुरी मेथी घालायची, अगदी जराशीच कसुरी मेथी मी घातलेली आहे याच्यामध्ये. तर सगळेजण भाजी थोडीशी शिजायला आल्यावर मग मीठ घालतात, पण मी काय करते, आता हा कांदा शिजतोय ना तेव्हा थोडं मीठ घालून घेते. हे बघा, तर भाजीत मीठ घातलेलं आहे आपल्या. मीठ घातलं परत थोडंसं परतते, म्हणजे कसं मीठ घातलं ना की कांदा लगेच परतून होतो. तर ही वालाची भाजी दाखवते बरं का, आगरी कोळी पद्धतीची. आता ह्याच्यामध्ये मी हा 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, आलं लसूणची पेस्ट काही लोक नाही घालत, काही लोक घालतात, पण आम्ही घालतो. आलं लसूणची पेस्ट घातली, थोडंसं परतायचं. आलं लसूणची पेस्ट घालायची हळद, आपला आगरी कोळी मसाला 1 चमचाच मसाला घालणार आहे मी, जास्त नाही मसाला घातला. आपला आगरी कोळी पद्धतीचा 1 चमचा मसाला घालणार आहे मी. आता हे थोडंसं लागतंय नाही का, तर काय करायचं या स्टेजला ना आपण थोडंसं ना ह्याच्यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे हा आपला मसाला आहे ना तो खाली लागणार नाही. किंचितचं असं पाणी घातलंय मी त्याच्यामध्ये, म्हणजे मसाला खाली लागत नाही, करपत नाही. हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहे. भाजी झाल्यावर सुद्धा कोथिंबीर घालणार आहे. आता आपला हा मसाला ना छान असा फ्राय झालेला आहे. व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे. चला आता आपण याच्यामध्ये वाल मी स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत ते घालूया. वाल सगळे घालून झालेले आहेत आपले. छान असं परतून मिक्स करून घ्यायचे सगळे वाल. एकीकडे पसारा पण आवरायचा छानपैकी, म्हणजे कसं जास्त पसारा होत नाही जेवण करता करता. वाल परतून घेतलेले आहेत मी. आता ना हे मिक्सरच्या भांड्यामध्येच ना मी आलं लसूण वाटलं होतं, तर मी त्याच्यातच पाणी घेणार आहे. मला ही वालाची भाजी आहे ना पातळच करायची, रस्सा भाजीच करायची, एकदम पण पातळ नाही, लिमिटेड पातळ करणार आहे. तर आपल्याला जसा तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे तशी मी करणार आहे. चला दाखवते मी तुम्हाला. आता हे बघा किती छान लाल भाजी दिसते ना मस्तपैकी. वाव, अशा प्रकारे हे सगळं असं मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये. तर आता मी हे मिक्सरमध्ये पाणी घेतले, ते मिक्सरमध्येच मी आलं लसूणचं वाटलं होतं ना, मग ते म्हणून वाया जायला नको म्हणून त्याच्यातच पाणी घेतलं. तर हे बघा, तुम्हाला किती रस्सा हवा आहे भाजीमध्ये, किती ग्रेव्ही हवी आहे, त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याच्यामध्ये पाणी घालू शकता. ठीक आहे. तर आता मी एवढं पाणी घातलेलं आहे शिजायला, अजून थोडंसं घालते, जर असं पाणी घालते. हे बघा, अगदी एवढं घातलं आहे. त्याच्यामध्ये मी मीठ पण घातलेलं आहे. आता भाजी शिजायला ठेवते, शिजून झाल्यावर तुम्हाला दाखवते. ओके, चला. आता तुम्हाला मी भाजी दाखवली की नाही, छान करून बघा तुम्ही पण. आता मी त्याच्यात ना काही जण गूळसुद्धा घालतात, काही जण साखर घालतात. तर मी थोडीशी साखर घातली आहे त्याच्यामध्ये, जराशीच घातली, अगदी पाव चमचा, जास्त नाही, अगदीच गोड नको ना भाजी. आणि त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं, आपला ओला नारळ किसलेला आहे ना तो घालणार आहे. मी खिसून फ्रीजरमध्ये ठेवून देते, म्हणजे तो कसा टायमावर किसत बसायला नको, पण खरा ताजा नारळ किसलेला तोच खूप छान लागतो नाही का, त्याची टेस्ट काहीतरी निराळीच असते. पण आता काय घाई गडबडीत आपलं तयार असतो आपला
नारळ किसलेला, मग तो आपण घालायचा, हो की नाही. हां, तर तुम्हाला मी दुधी हलवा कसा बनवायचा, मी कसा बनवते त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. दुधी आपला खिसून घेतला, एक दुधी घेतला ना की त्याला आम्ही 100 ग्रॅम तरी मावा आणतात, हलव्याचा मावा भेटतो तो आणायचा. आता मी ना या भाजीमध्ये थोडंसं खोबरं पण घातलंय बरं का, ओलं खोबरं आत्ता घातलंय आणि नंतर पण पुन्हा घालणार आहे, ठीक आहे. तर एक दुधीला 100 ग्रॅम मावा पुरेसा होतो. तो 100 ग्रॅम मावा आणला. पहिले मी दुधी सोलून किसायचा, ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. किसून घेतला. मी डायरेक्ट काय करते, माझ्याकडे कुकर आहे छोटा, त्या कुकरमध्येच डायरेक्ट हलवा करून टाकते. असा नाही करत हलवा, म्हणजे गॅसवर आपण हलवा बिना कुकरचा नाही करत, कुकरलाच करते सहसा. कुकरमध्ये मी तो खिसलेला सगळा दुधी घालते, तो जेवढा बसे एक दुधी पूर्ण खिसून घेतलेला असो तो दुधी, परत त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप, 2 चमचे पण कमीच होतं, मी 2-3 चमचे घालते, मला जास्त साजूक तूप आवडतं म्हणून. तर 2-3 चमचे साजूक तूप घालायचं. त्याच्यानंतर साखर घालायची. साखर आता किती घालायची, साखर जवळजवळ एक दुधीला ना आपल्याला जवळजवळ अर्धा किलो, म्हणजे दुधीच्यावर डिपेंड असतं, दुधी तुम्ही केवढा घेताय अंदाजे तेवढ्या दुधीवर असतं. मी एखाद वेळेस करताना नक्की तुम्हाला ती दुधी हलव्याची रेसिपी नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर, पण तरी पण सांगते की मी चांगला एवढा मोठा आणला होता दुधी, त्या दुधीला मला बरोबर अर्धा किलो साखर लागली. अर्धा किलो साखर ती मी त्याच्यातच घातली कुकरमध्ये. खिसलेला दुधी, 3 चमचे तूप, साखर, परत 2 कप दूध घालायचं, ते पण घालायचं आणि हे सगळं घालून मस्त मिक्स करून घेतलं. झाकण लावला आणि कुकरला 4-5 शिट्या करून घ्यायच्या मस्तपैकी आणि मग गॅस बंद करायचा शिट्या झाल्यावर. आणि त्याच्यानंतर मग आपण परत आपल्याला मावा घालायचा आहे की नाही त्याच्यामध्ये, मग तो मावा नंतर दुधी सगळा शिजून झाला ना का मग मावा घालायचा आणि खूप वेळ परतायचं जोपर्यंत त्याच्यातलं पाणी आटत नाही. काही लोक काय करतात, तो दुधी अगदी पिळून घेतात, पण मग त्याच्यातलं सगळं सत्व निघून जाणार, मग तो दुधी हलवा खाऊन काही फायदा नाही, मग एवढा काही टेस्ट नाही लागणार, चोथ्याचा दुधी हलवा होईल तो, नाही का. म्हणून मी ते पाणी काही काढत नाही. मग तो आपण मस्त मावा आहे ना आपला त्याच्यामध्ये मिक्स करून पाणी सगळं आटेपर्यंत मिक्स करायचा, सुंदर टेस्ट होते. तसाच मी दुधी हलवा केलेला आहे. गाजराचा हलवा सुद्धा मी कुकरमध्येच करते बरं का. तर असा आहे तो दुधी हलव्याची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर केली. तर बघा करून माझ्या पद्धतीने, कुकरला डायरेक्ट त्रास नाही घ्यायचा, सारखं उठून कुठे बघत बसायचं, लावून द्यायचं आपलं कुकरला हलवा मस्त. तर आता एकीकडे माझी भाजी पण होते आहे, तर आता थोड्याच वेळात मी चपात्या पण करायला घेईन, नैवेद्य दाखवायचं आहे, कारण पटापट नैवेद्य दाखवते आणि हळदी कुंकाला जायचं आहे की नाही सगळ्यांकडे. तर हे बघा, मी ना ॲक्च्युली दुधी हलवा कालच केला होता, आज कशी खूप घाई होईल ना म्हणून मी दुधी हलवा हा कालच केला होता. हे बघा किती सुंदर छान दिसतोय. आता मी थोडा गरम करणार आणि मग नैवेद्य दाखवणार. आणि त्याचबरोबर मी कालच कोथिंबीरच्या वड्या पण केल्या होत्या, त्या पण मी कुकरलाच लावते डायरेक्ट. आपल्या 2 शिट्या घेतल्या की मस्तपैकी पटकन रेडी होतं, तासभर शिजवत ठेवत बसत नाही गॅस घालवत, ठीक आहे. तर हा आहे दुधी हलवा. आणि त्या दिवशी गाजराचा हलवा पण केला होता 3ऱ्या गुरुवारी. चला, गाजराचा हलव्याची रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि इथे मी भाजी झाकून ठेवली होती, दाखवते बघा तुम्हाला आता. भाजीला छान असा उकाळा आलेला आहे, हे बघा. बटाटा शिजला की आपली भाजी रेडी. मग आपण त्याच्यात वरतून मस्तपैकी छान अशी कोथिंबीर पेरायची. चला, आता तुम्हाला मी ना देवाची पूजा केली आहे ती दाखवते घर. तर बघा मंडळी, अशी मी छान अशी पूजा केलेली आहे, दिवा पण लावलेला आहे. जय महालक्ष्मी माते की जय. ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः. देव बघा माझे कसे चकाकतायत सुंदर. असं देवांना बघायला खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं अगदी देवांकडे बघून, इतके छान दिसत आहेत. इथे मी अंजीर आणले होते, आता अंजीरचा सीझन आहे म्हणून अंजीर ठेवलेले आहेत देवांना. आणि इथे मी ही संत्री आणलेली आहेत सगळ्या बायकांना हळदी कुंकू द्यायसाठी. आज रांगोळी थोडी वेगळी काढली. हे बघा, पावलं बघा किती सुंदर पावलं आलेली आहेत छानपैकी. आणि ते फुलं पण आणलेली आहेत,
बघा किती छान पूजा झालेली आहे माझी. आणि आता थोड्याच वेळात मी नैवेद्य सुद्धा दाखवणार आहे. वाव, छान. जय भोलेनाथ, जय शिवशंकर, शंभो महादेवा. आई माऊलीचा उदो उदो बघा कशी बघते आई माऊली, हसत हसत बघते. जय महालक्ष्मी माते की जय. तर आता मी इथे तवा ठेवलेला आहे. कधी कधी मी डीप फ्राय सुद्धा करते कोथिंबीरच्या वड्या. तर आता पटकन कोथिंबीरच्या वड्या तळून घेते. तर ही बघा ही साईज आहे. तर पण ह्याच्या दोनही करू शकता. मधून असं कट करून अजून पातळ पण करू शकता. जाड असतात ना, मग मी त्याच्या दोन करते कधी कधी. त्याच्यामुळे मी आता एवढ्या ह्या तळायला घेते. एवढ्या सगळ्या नाही तळणार आहे, थोड्याशाच तळणार आहे. कोथिंबीरच्या वड्या सुद्धा कुकरमध्ये खूप छान होतात बरं का. एकदम सुंदर होतात कोथिंबीरच्या वड्या. तर ही बघा ही एवढी जाड आहे ना, आपण थोडीशी ती मधून अशी कटिंग करून घ्यायची, म्हणजे ती पातळ होते. हे बघा एवढी पातळ होते. पातळच्या वड्या पण आता तळायला ठेवलेल्या आहेत. पटापट पीठ पण मळून ठेवलेलं आहे मी. तर पटकन चपाती करणार. एकीकडे बटाटा शिजून झालेला आहे. आता आपली भाजी या स्टेजला रेडी झालेली आहे. ठीक आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये ही कोथिंबीर वरतून अशी पेरायची. छान लागते. आमच्याकडे कोथिंबीर भरपूर लागते, कशातही असो कोथिंबीर भरपूर पाहिजे. तर आता मी गॅस थोडा फास्ट करते, एक वाफ काढून घेते आणि मग गॅस आपण बंद करूया. ठीक आहे. एकीकडे इथे कोथिंबीरच्या वड्या पण तळतायत. तर भाजी झाली की चपात्या करायला घेते. फक्त सगळे इन्ग्रेडियंट्स हाताशी तयार पाहिजेत, तेव्हा जेवण पटापट होतं, नाहीतर नाही होणार. चला आता हा भाजीचा गॅस मी बंद करणार आहे आणि इथे आता मी चपात्या करायला घेणार आहे. तुमच्याकडे पण घाई असेल की नाही आजच्या दिवशी? सगळ्यांकडेच असणार. नैवेद्य पण करायचा, सगळंच करायचं नाही का. तर मी काय करणार आहे ना, पहिल्यांदा ना नैवेद्यापुरता 2 चपात्या करणार आहे. कारण की आमच्याकडे गरम गरम चपात्या आवडतात खायला. अशा करून ठेवल्या ना कोणी खाणार नाही. एकीकडे कोथिंबीरची वडी पण बघते, झालीच आहे आता, मस्त कुरकुरीत झाली आहे कुडून कुडून. वाव, छान फ्राय झाली आहे बरं का. बारीक गॅस करून ठेवलेली आहे. एकीकडे हा चपातीचा तवा तापला. पटकन चपाती करायची. नैवेद्यापुरताच आत्ता करणार आहे, बाकीच्या मी नंतर जेवताना करणार आहे. खरोखर आमच्याकडे कोणी खात नाही. करून ठेवलेल्या चपात्या ना, त्या चपात्यांकडे कोणी डुंकून बघणार नाही आमच्याकडे, असं आहे. त्यापेक्षा करत नाही मी. जेवायला बसले का मग गरम गरम करून द्यायच्या मस्त. मग त्या जरा गरम गरम चपात्या कशा जरा जास्त जातात नाही का. मस्त. आजचा मेनू काय काय आहे सांगते चला. आज आहे मेनू मस्त ताकाची कढी, भात, कोथिंबीरची वडी, वालाची भाजी, फ्लावर वाटाण्याची भाजी, पापड, लोणचं आणि काय चपाती आणि दुधी हलवा गोडमध्ये. तर असा आहे आजचा मेनू. आणि पटापट एकीकडे आमच्या चपात्या पण झालेल्या आहेत. आणि माझे एक्सरसाइजचे व्हिडिओ बघून कोण कोण एक्सरसाइज करतं कमेंट करून नक्की सांगा मला. करता का एक्सरसाइज तुम्ही? सकाळ सकाळ एखाद दिवस गॅप घेऊ शकता, रोज रोज गॅप घेऊ नका. खूप फरक पडतो. करा बघून एक्सरसाइज. मी ज्या व्हिडिओ टाकलेले आहेत ते बघा. नाही माझे व्हिडिओ नसतील बघायचे ना, तर तुम्हाला मी आणखीन एक सांगते की ते किरण निकम म्हणून त्यांच्या फेसबुकवर व्हिडिओ येतात. 10 मिनिटाचे, फक्त 10 मिनिटाचे एक्सरसाइज दाखवतात. खूप सुंदर आहे, खूप फरक पडतो. आम्ही रोज त्यांना फॉलो करतो. किरण निकम रॉयल जिम हे यूट्यूबवर आहे आणि किरण निकम फेसबुकवर पण आहे.
ते तुम्ही किरण निकम नाव टाकलं ना का त्यांचे सगळे एक्झरसाईजचे व्हिडिओ तुम्हाला येते. जेवणाआधी एक्झरसाईज करायची, जेवायच्या आधी, जेवणानंतर काय एक्झरसाईज करायची, त्या डाएट काय फॉलो करायचा, हे सगळं काही तुम्हाला त्यांच्या व्हिडिओमधून बघायला भेटेल. तर माझे व्हिडिओ बघायचे नसतील तर तुम्ही त्यांचे व्हिडिओ फॉलो करू शकता. खूप सुंदर एक्झरसाईज दाखवतात, इतके छान छान एक्झरसाईज दाखवतात ना, 10-10 मिनिटाचे रोज, आणि डेली एक्झरसाईज चालू आहेत बरं का, त्यांचे गॅप नाही आहे त्यांच्या व्हिडिओना. तर रोजचा व्हिडिओ असतो, 10 मिनिटाचा असतो, कधी कधी म्हणजे अख्खा दिवस चालू असतात त्यांचे व्हिडिओ टाकणं. म्हणजे आपल्या फावल्या वेळात आपण बसून असतो तर ते बसून न राहता 3 मिनिटाचा एक्झरसाईज करायची किंवा 7 मिनिटाची एक्झरसाईज करा, जेवल्यानंतर 10 मिनिटं शतपावली करा किंवा बाहेर फिरायला जा जेवल्यावर तरी चालतं. असे खूप सारे व्हिडिओ त्यांचे आहेत. किरण निकम म्हणून आहे, फॉलो करा त्यांना. मीही फॉलो करते. छान एक्झरसाईज घेतात आणि खूप फरक पडतो त्यांच्याने. चला आता इथे एकीकडे वड्या पण झालेल्या आहेत तळून आणि एकीकडे चपाती पण झालेली आहे करून. चला आता मस्तपैकी नैवेद्याचं ताट वाढते आणि दाखवते तुम्हाला. चला तर हे बघा, जेवणाचं ताट आपलं छानपैकी असं रेडी झालेलं आहे. हे बघा किती छान मेनू आहे बघा. फ्लावर वाटाण्याची भाजी पण आहे, पण आता मी ती नाही ठेवलेली आहे. चपाती आहे, वालाची भाजी, आणि इथे कढी भात, आपला दुधी हलवा, लोणचं, पापड नाही तळलाय मी, सहसा पापड आम्ही कमी खातो, नाहीच खात सहसा, कोथिंबीरची वडी. तर असा आहे आजचा जेवणाचा गुरुवारचा बेत आहे. आज उद्यापन आहे गुरुवारचं. तर चला आता आपण पटापट नैवेद्य दाखवूया देवाला. ठीक आहे, चला आता नैवेद्य मी समर्पित केलेला आहे. हे बघा नैवेद्य दाखवलेला आहे. तर हे बघा खाली मी मंडल काढलं आणि मग जेवणाचा ताट ठेवलेला आहे नैवेद्याचा. तर अशा प्रकारे नैवेद्य पण माझा दाखवून झालेला आहे. नैवेद्याम समर्पयामी, नैवेद्याम समर्पयामी. आता तुम्हाला वाटेल की मी इथे एकच नैवेद्य दाखवलं आहे, तिथे देवाऱ्यात दाखवलं आहे, कारण तिथे आता मी हे पुढे खेचू शकत नाही ना, आता हे मांडलं आहे ना, म्हणून मी इथेच सगळ्या देवांसाठी एकच नैवेद्य दाखवलेला आहे. हे बघा नैवेद्य दाखवून झालेला आहे छानपैकी. जय महालक्ष्मी माते की जय. ओम श्रीं नमः, ओम श्रीं नमः, ओम श्रीं नमः, ओम श्रीं नमः. जय महालक्ष्मी माते की जय. चला आता आपण पटकन आरती करून घेऊया, म्हणजे कसे सगळ्या बायका पण येतील, मग आरती राहायची नाही का. चला. जय देवी श्रीदेवी लक्ष्मी माते, प्रसन्न होऊनी आता वरदे आम्हाते. श्री विष्णू कांते तव विश्वावरी सत्ता, स्थिरचर दौलत देसी लक्ष्मीत करता. जननी तुझ ऐसी नाही त्रिभुवनी, सुरवर वंदिनी तव ठेवनी मस्तक चरणी. कृपा प्रसादे तुझ्या लाभे सुख शांती, चिंता क्लेशे जाती नुर्वी आपत्ती. वैभव ऐश्वर्य आणि अपार द्रव्याचे, देसी दान दयाळू सदैव सौख्याचे. यास्तव मिलिंद माधव आरती ओवाळी, प्रेमे भक्ती भावे लोटांगण घाली. जय देवी श्री लक्ष्मी माते, प्रसन्न होऊनी आता वरदे आम्हाते. जय महालक्ष्मी माते की जय. ओम श्रीं नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. जय श्री गणेश, जय महाकाल, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. अशा प्रकारे माझी पूजा संपन्न झालेली आहे. छानपैकी नैवेद्य दाखवलेला आहे. बघा किती छान झाली माझी आजची पूजा. गुरुवारचे आज उद्यापन संपूर्णपणे पार पडलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं विघ्न आलेलं नाही आहे माझ्या पूजेमध्ये. 4ही गुरुवार मला व्यवस्थित छानपैकी भेटले. तर नैवेद्य झालेला आहे. चला तर मस्तपैकी तयारी करते हळदी कुंकाला जायला. नैवेद्य दाखवला आहे. आता पहिले इथे सगळा जो पसारा पडलाय, भांडी आहेत घासायची, ते सगळं आवरते पटापट आणि मग तयारी करूया. कसं तसंच ठेवलं तर बरं नाही दिसत नाही का. पसारा कसा ठेवणार. आज महालक्ष्मीचं व्रत आहे, उद्यापन आहे आणि आपण पसारा ठेवून चालणार नाही.
तर गप्पा मारत मारत भांडी पण व्हायला आली आहे बघा पटकन. तुम्हाला वाटेल की काय बाई भांडी घासताना दाखवते, भांडी बिंडी घासते. कोण घासणार भांडी? आपल्याला घासायची आहे, कोण येणार नाहीये घासायला. कामवाली कुठे सारखी, कामवाल्यांसाठी मग भांडी ठेवायला लागतात कामवाल्या असल्या की. कशाला त्यापेक्षा अगदी 10 मिनिटं सुद्धा नाही लागत भांडी घासायला. कशाला पाहिजेत कामवाल्या? तेवढीच आपली हालचाल पण होते नाही का. कामवाल्या ठेवल्या, कामवाल्या कोणाला पाहिजेत? ज्या कामाला बायका जातात, सर्व्हिस करतात ना, त्यांच्यासाठी ठीक आहे की त्यांच्याकडे कामाला बाई आहे. आपण कुठे काम करतोय? आपण घरातच आहोत. मस्करी करतो, मज्जा. खरंच आहे, घरात असू तर कशासाठी कामाला बाई पाहिजे नाही का. कामाला बाई ठेवायची आणि आपण मोबाईल बघत बसायचं किंवा इतर काहीतरी करत बसायचं, असं नाही. हा, काही तुम्ही बिझनेस करत असाल तर तुम्ही ठेवू शकता कामासाठी बाई, पण काहीच करत नसाल तर काही गरज नाही आहे. बघा, 2 मिनिटं नाही लागत भांडी घासायला, तेवढेच आपले हात चालू राहतात. तरी आता कसं किचनमध्ये आपल्या बेसिन आहे भांडी घासायसाठी. पूर्वी तर तेही नव्हतं बेसिन नाही का. पूर्वी आपल्याला बाहेरच नळामध्ये जाऊन भांडी घासायला लागायची. आता उभ्या भांडी घासायची असतात तरी बायका कंटाळतात भांडी घासायला. आम्ही नाही कंटाळत. बायकांची कामं ती बायकांनाच करायलाच पाहिजे, कोणाला सांगणार. कामवाल्यांची कामं माहिती आहेत ना. आपल्या कोळी भाषेत बोलायचं झालं तर कामवाल्या चुकलावे धंदा करतात. तसं आपण आपल्या घरात चुकलावे धंदा करत नाही. बघा, मज्जा करत गप्पा मारत भांडी पण झाली माझी. काय काय बोलते असं बोलाल ना तुम्ही, ही बाई फॅक्ट आहे, खरं आहे ते, खरं तेच सांगते. सॉरी, तुम्ही पण माझ्याबरोबर मज्जा करत करत भांडी घासा. झाली भांडी घासून. किती वेळ लागला? काही वेळ लागला नाही, लगेच झाली भांडी घासून. पटकन आवरते, तयारी करते, मग भेटूया. तर मंडळी, आता माझी इथे तयारी झालेली आहे. मंगळसूत्र घालायचं बाकी आहे, ते पण घालते आता मी. हे बघा, छान अशी पूजा विजा झाली आहे, मस्तपैकी नैवेद्य दाखवून झालेला आहे. आणि आता थोड्याच वेळात मी आत्ता वाजलेले आहेत, हे बघा किती वाजलेत दिसतंय का, 7:45 वाजलेले आहेत. एवढ्या लवकर नाही जाणार. आता मला थोडीशी ब्लाऊज आहेत, हुकं लावायची आहेत ब्लाऊजांना, ते मी करत बसते. कारण आता माझं जेवण झालेलं आहे, सगळं आवरलेलं आहे. आणि ही ब्लाऊज आहेत सगळ्यांची, आईंच्याकडची ब्लाऊज आहेत, आमच्या आईंची आहेत. ती आईंच्याकडची ब्लाऊजं पण मी हुक करते, ती करणार आहे. आणि मी सुद्धा ब्लाऊज शिवते. तर तुम्हाला कोणाला माझ्याकडे ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. पॅटर्नचे ब्लाऊज पण मी शिवते छान छान. फोटो नक्की जमलंच तर या व्हिडिओमध्ये मी फोटो पण तुमच्याबरोबर शेअर करेन की मी कुठल्या हे ब्लाऊज म्हणजे डिझाईन शिवते. तर तुम्हाला बोटनेकमध्ये पण पाहिजे असेल तर तसे पण मी ब्लाऊज शिवून देऊ शकते तुम्हाला. तर तुम्ही जसा मला दाखवाल बॅकनेक तसे मी तुम्हाला ब्लाऊज शिवून देऊ शकते. तर आता मी बसले, तर आता मी करते पटापट. तर आता तुम्हाला कोणाला ब्लाऊज शिवायचे असेल तर नक्की तुम्ही या. प्रिन्स कटोरी शिवते, डबल कटोरीचे ब्लाऊज शिवते मी. तर नक्कीच माझ्याशी संपर्क तुम्ही करा. तर चला आता तर मंडळी बघा, आता आमच्याकडे हळदी कुंकासाठी आलेली आहे आमची कौशल्य आहे. ती आलेली आहे हळदी कुंकासाठी. आत्ताच मी तिला हळदी कुंकू दिलेलं आहे. आता इथे आमची सारिका आलेली आहे हळदी कुंकाला. तिला मी हळदी कुंकू दिलेलं आहे. लक्ष्मीपूजन आज गुरुवार आहे ना शेवटचा, म्हणून. तर आता ही मगाशी कौशल्य येऊन गेली, आता सारिका आलेली आहे, तिचं सध्या देऊन झालेलं आहे मला हळदी कुंकू. आता परत कोण आलं का दाखवेन. कुंकासाठी आलेले आहेत. ही आमची दीक्षा आहे. अजून हां, आणि या मानकर काकी आहेत. तुम्ही पण या सगळ्यांनी आमच्याकडे हळदी कुंकाला. तुम्ही पण या आमच्याकडे. मी येते थोड्या वेळात.
तर मी इथे आलेली आहे, आमच्या या मानकर काकींकडे आलेली आहे. हे मानकर काका आहेत आणि ते ही बघा, ही सविता, ही आमच्या पुष्पा वहिनी, आम्ही सगळे हळदी कुंकाला आलेलो आहोत यांच्याकडे. हिने खूप छान प्रकारे अगदी मस्त सुंदर अशी देवी सजवलेली आहे बघा, किती सुंदर दिसते. आणि ही आपली आई माऊली बघा, वा किती छान दिसतेय, मस्त असं सजवलेलं आहे, छान एकदम साक्षात देवीच अवतरलेली आहे. अगदी किती सुंदर दिसते बघा, छान दिसते, अगदी खूप छान सजवलीस बरं का एकदम. सगळ्यांनी दर्शन घ्या. चला आता इथून आटपलं का आम्ही दुसरीकडे जाणार आहोत हळदी कुंकाला. चला तर मग मंडळी, आता मी सगळीकडे हळदी कुंकाला पण जाऊन आले आणि उपवास पण सोडून झालेला आहे. माझं सगळं आवरलं आहे. हे बघा, नैवेद्य होता त्याच्यानेच मी उपवास पण सोडून घेतलेला आहे. इथे किचनचं सगळं आवरून झालेलं आहे, भांडी बिंडी सगळं घासून झालेलं आहे. बघा सगळं व्यवस्थित आवरलं आहे, गॅस बीस सगळं पुसून सगळं व्यवस्थित भांडी बिंडी क्लीन झालेली आहेत. आणि आता मी हा व्हिडिओ इथेच संपवते आहे. तर आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू आपण नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. तर मी पुन्हा तुम्हाला भेटणारच आहे, लवकरच भेटणार आहे. कधी भेटणार आहे ते कळेलच. चला बाय.